बघा, सत्तेतला आमदार बोलतोय आणि म्हणून त्यांनी सत्तेत असताना अशा प्रकारे बोलू नये. मला असं वाटतं की ही नावं जी आहेत ही 15-20 वर्षापासूनची नावं आहेत आणि 15-20 वर्षाआधी हे काही युतीचं सरकार नव्हतं. याचा अर्थ या सरकारने ही नावं टाकली आणि हे सरकार काहीतरी बोगस मतांनी निवडून येतं याचा अर्थ असा होत नाही. ही नावं 25-25 वर्षापासूनची मृत्यू पावलेल्यांची नावं आहे, गाव सोडून गेलेल्यांची नावं त्या ठिकाणची आहे आणि काही लोकांनी निवडणुकीमध्ये जिंकण्याकरता, खास करून त्या काळातल्या काँग्रेसच्या लोकांनी जिंकण्याकरता ही बोगस नावं टाकलेली आहे आणि त्या बोगस नावावर आजही ते शहरामध्ये नगरपालिकेच्या काही जागा आणतात, नगराध्यक्षाच्या सीट त्या ठिकाणी निवडून त्याच्यामुळे निवडून येतात आणि म्हणून हे चित्र सगळीकडे आहे जिल्हाभरात. तर ह्या सगळे डबल नावं, आम्ही डबल नावाची 3200 लोकांची यादी आम्ही काढून दिली की हे 3200 नावं आहेत, हे 3200 नावं काढा. अजूनपर्यंत त्या ठिकाणी काढल्या गेले नाही. परत दुसरी आम्ही दिली एका वेळची, त्याच्यामध्ये आम्ही 1700 नावं त्या ठिकाणी दिले. असे 4-5 हजार नावं आम्ही काढून दिले, मेहनत करून काढून दिले. तरी निवडणूक आयोग का काढत नाही? काय म्हणजे बुलढाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या निवडणूक विभागामध्ये एक कर्मचारी मला भेटला. तो म्हणे, मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं की माझं मतदार यादीत 2 ठिकाणी नाव एकाच शहरामध्ये आहे आणि ते एक डिलीट करा. मला ते कम्प्युटर बसवतात, त्याच्यामध्ये फीड करतात आणि सांगतात ते डिलीट झालं आणि मतदार यादी आली की माझं नाव परत तिकडे असतं. पण निवडणूक विभागातला कर्मचारी जर त्याचं नाव डिलीट करू शकत नाही, होऊ शकत नाही, तर असं कोणतं सॉफ्टवेअर निवडणूक आयोगाकडे आहे की ज्याच्यामध्ये डिलीट हा शब्दच नाही आहे? आता 1 तारखेचा जुलैला त्यांनी निर्णय घेतला की नवीन नावं टाकायची नाही, काढायची पण नाही. तो निर्णय त्यांनी 16 तारखेला जाहीर केला, म्हणजे जाहीर केला आणि GR 25 तारखेला काढला. मग ज्या दिवशी तुम्ही GR करता तेव्हापासून केलं असतं तर आतापर्यंत जी काही तरुण मुलं लग्न म्हणजे ज्यांची 18 वर्षाच्या पुढे गेली किंवा ज्या नवीन सुना घरामध्ये आल्या त्यांना मतदाराचा हक्क मिळाला असता ना. BJP देते असं राज ठाकरे म्हणतात. BJP निवडणूक आयोगाने, आमचं काय म्हणणं असेल किंवा कोणाचं असेल, निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि याच्यामुळे चुकीचे लोक निवडून येतात. याच्यामुळे जो काम करणारा माणूस असतो तो मागे पडतो, जो सामान्य परिस्थितीतला माणूस आहे तो मागे पडतो आणि या लोकांना पैसे देऊन वेगळ्याच प्रकारचे लोक निवडून येतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आता पडलेल्या आमदाराला कुठं मंत्रिपद मिळणार आहे? त्यांचा पराभव झालेला आहे. तुम्ही काय विसरलात का? काल शनिवार वाड्यातून एक नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मेधा कुलकर्णी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि गोमूत्र शिंपडून ते स्वच्छ केले. कसं पाहता तुम्ही या सगळ्यात? बघा, शनिवार वाड्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, माँसाहेब जिजाऊंचा इतिहास, शहाजी महाराजांचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही झालं याच्या मला तर काय अजून माहिती नाही आहे. पण तिथे का पडल्या गेली, ते कशाच्या आधारे पडल्या गेली, तिथं काही काय मदार वगैरे काही आहे का, हे याचा शासनाने हे चौकशी केली पाहिजे. प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं की संजय गायकवाडांना समज देण्यात यावी. अरे, मला समज देण्यापेक्षा हे वास्तव समजून घ्या ना. म्हणजे विरोधी पक्ष हे करतो म्हणजे सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी जे काही सत्तेवाले आहेत हे काही आरोपीच्या पिंजऱ्यात आपण आहोत असं नाही आहे. ही सगळी ही जी काही घाण ही आधीचीच आहे, ती आपण साफ केली पाहिजे. 1 तारखेला ते सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहेत. कसं पाहता तुम्ही या मोर्चा? विरोधकांना काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर आपल्याला काही भाष्य करायचं नाही आहे. पण विरोधकांना असं काही करण्याची संधी निवडणूक आयोगाने देऊ नये असं माझं मत आहे. बच्चू कडू असे म्हणतात आपल्या भाषणातून की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या वाढल्या आहेत, एखाद्या आमदाराला कापा म्हणजे आत्महत्या होणारच नाही. 288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का? आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदार जबाबदार आहेत? या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्यापेक्षा सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे. फुलाची पाकळी प्रत्येकाने दिली पाहिजे आपल्या पद्धतीने. जसं आज आम्ही 2 सोयाबीनच्या सुड्या जळल्या तर आम्ही त्याला आर्थिक मदत दिली, मदत 25 लाख रुपये आम्ही दिले. अशी मदत केली पाहिजे ना. आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घुटून टाकणार आहे? लोकप्रतिनिधींना त्याला का कापायकरता निवडून दिला का जनतेने? नेहमी आमदारांनाच टार्गेट केल्या जाते शेतकरी आत्महत्यावर. नेहमी आमदारांनाच टार्गेट केल्या जाते. ते आता प्रसिद्धी करता सगळा खेळ असतो. बच्चे सगळे स्टेटमेंट हे कसे असतात? मान्य आहे, शेतकऱ्यांकरता अपंगाकरता ते काम करतात, पण अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करू नये. शेवटी आम्ही पण आमदार आहोत. दोन्ही जे आमदार विलास भुमरे आणि संजय गायकवाड यांनी सत्तेतील लोकांनीच त्यामध्ये विरोध केला. निवडणूक आयोग पाशेरी ओढलेले आहे. त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? निवडणूक आयोग कोणाच्या इशारा काम करत असं वाटतं तुम्हाला? मला असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग ही सगळी एक स्वायत्त संस्था आहे, वेगळी संस्था आहे आणि त्याला अशा प्रकारचे बोगस नावं ठेवण्यामध्ये स्वारस्य काय आहे?
त्यांच्या घरातला कोणाला निवडणुका लढवायच्या काय तिकडे येऊन बोगस नाव ठेवून बोगस नावावर मग काढत का नाही ते त्यांनी काढले पाहिजे. पण निवडणूक आयोगानं सगळे जे तुमचे आरोप असतील मतदारासंदर्भातले बोगस मतदारासंदर्भातले किंवा विरोधकांचे आरोप असतील हे सगळे फेटाळले. निवडणूक आयोग म्हणते की बा हे नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे झालेली आहे. नोंदणी जी आहे मतदारांची अधिकाऱ्यांद्वारे झालेली आहे. जे नोंदणी अधिकारी असतात सगळे आरोप फेटाळले. मग मी तर सांगतो यांचे नोंदणी अधिकारी आणि ज्यावेळेला आयुक्त वगैरे यांच्या मिटिंगा घेतात तर त्या आयुक्तांनी किंवा निवडणुकांनी बसा पहा की ती मिटिंग घेताना खरोखर अधिकारी बसले का कम्प्युटर कंत्राटीचे बसलेला आहे. एक पण अधिकारी नसतो. त्या तिकून काय प्रश्नाला उत्तर पण देता येत नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. अधिकारी बैठकला पण नसतात. सगळे कम्प्युटरवाले पोरं असतात ज्यांना काही कळत नाही. आणि ज्यावेळेला आम्ही 2-2 नावं देतो 2-2 नावं तुमचा अधिकारी टाकतो कसा पैसे घेऊन टाकतो का. आमच्या शहरातल्या नगराध्यक्ष बाईचं 4 ठिकाणी नाव आहे एकाच शहरामध्ये. आमचा एक इकडचा कोणी नगरसेवक आहे त्याच्या परिवाराचे नाव 4 प्रभागात आहेत. 10-10 नाव प्रभागात आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलं की त्यांना टाकायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.